नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पण नमस्कार हे शब्द ऐकले नसतील ना. मी सांगितलं होतं खरं तर की मी आउट ऑफ स्टेशन आहे. इंटरनेट आणि बाकीच्या सुविधा झाल्या तरच मी व्हिडिओ देऊ शकेन. पण त्या तर सुविधा आहेत. मी लंडनला आहे आत्ता. त्या तर सुविधा आहेत. पण आपल्या आणि लंडनच्या टायमामध्ये 5.5 तासाचा फरक आहे. त्यामुळे रात्री उठून कुठे कुठे काय काय घडलं आहे, काय काय बातम्या गोळा करा आणि मग त्या कलेक्ट करा, याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि साधारण रात्रभर झोपताच येणार नाही. 1:30 ते 2 वाजल्यापासून काम करावं लागेल आणि मग 3:30च्या आसपास मार्केट उघडतं आणि तिथून मग सकाळी 10 वाजेपर्यंत. म्हणजे 5.5 तासाचा दोन्हीकडे फरक राहतो. त्यामुळे काय करावं हा प्रश्न येतो. तर आज संध्याकाळचा व्हिडिओ करून बघावा अशा विचाराने मी व्हिडिओ करायला घेतला आहे. बरोबर आहे, सकाळी मार्केट करायला बरं पडतं, सगळं आपल्याकडे माहिती असली की. पण ह्या टायमाच्या फरकामुळे खूप कठीण होतं. आता आपण बघूया की आज काय काय घडलं होतं. तर एक गोष्ट होती की LICमधला स्टेक सरकार कमी करणार आहे. म्हणजे जो सरकारचा स्टेक आहे तो सरकार कमी करणार आहे. त्यामुळे काय होईल तर फ्लोट वाढेल. पब्लिक शेअर होल्डिंग जे आहे ते वाढेल आणि ते वाढवण्यासाठीच सरकार स्वतःचा स्टेक कमी करणार. क्रूडच्या बाबतीत मात्र उलट बातम्या आहेत. तर आणि त्या परस्पर विरोधी पण बातम्या आहेत. ओपेक उत्पादन वाढवणार आहे, पण अमेरिकेमध्ये क्रूडचे साठे कमी झाले आहेत. त्यामुळे उलट बातम्या असल्यामुळे क्रूडचा दर सध्या तेवढा स्थिर राहत नाही आहे. आज वरुड ब्रिव्हरेजेसच्या बाबतीत मात्र बरंच उलट ऐकू आलं. अर्थातच चांगलं. बऱ्याच बातम्या वरुड ब्रिव्हरेजेसच्या संदर्भात होत्या. एक तर त्यांचा रिझल्टही चांगला लागला आणि कार्लसबर्ग बरोबर त्यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली. आफ्रिकेमधले आता ते बियर बिझनेसमध्ये एंट्री घेणार आहेत किंवा प्रवेश घेणार आहेत. पहिल्यांदा ते सॉफ्ट ड्रिंक व्यवसायामध्ये होते, आता ते हार्ड ड्रिंक व्यवसायामध्ये गेले. म्हणजे बरंच आपल्याला ज्ञान मिळतं आहे की नाही याच्यातून. तर आफ्रिकेमध्ये बियर बिझनेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे. त्याच्याचबरोबर त्यांचा रिझल्ट पण चांगला लागला आहे. त्यांचे प्रॉफिट 19% वाढले आणि त्यांची फायनान्स कॉस्ट कमी झाली आहे. अदर इन्कम वाढलं आहे. या सगळ्यामुळे वरुड ब्रिव्हरेजेसचा शेअर आज तेजीत होता. MSTCच्या संदर्भातही आज बातमी होती. कर्नाटक एक्साईज डिपार्टमेंट बरोबर त्यांनी ऑक्शनसाठी करार केलेला आहे. म्हणजे लिकरचं जे लायसन्स द्यायचं असतं त्या संदर्भात हा करार करण्यात आला आहे. लिकर शॉप लायसन्ससाठी त्यांनी ऑक्शन अरेंज करायचं हे काम त्यांना सोपवण्यात आलं आहे. आणि त्यांना कमिशन दिलं जाणार आहे. हायर बीड प्राईस जी असेल त्या बीड प्राईसनुसार MSTCला
कमिशन मिळणार आहे. आणि काही काही गोष्टी होत्या, तर आज जे रिझल्ट लागले, लार्सन अँड टुब्रोचा रिझल्ट लागला, त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे, 3,926 कोटी झालं आहे. पूर्वी 3,395 कोटी होतं. रेव्हेन्यू पण वाढलं आहे, 67,984 कोटी होतं. आणि मार्जिन मात्र अगदी किंचित कमी झालं आहे. मार्जिन 10% यावेळेला, आधीचं मार्जिन 10.3%. आता सेबी काय करणार आहे, तर म्युच्युअल फंडांची फी जी असते त्याच्यामध्ये कटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी पेपर फायलिंग केलं आहे, लोकांची मतं मागवली आहेत. पण यामुळे काय होईल, तर ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या ज्या आहेत त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचं प्रॉफिट जवळजवळ 10% कमी होईल. म्हणून ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या मंदीत आहेत. तर अशा कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, तर HDFC AMC, UTI AMC, निप्पॉन लाईफ आणि आदित्य बिर्ला सन लाईफ AMC. तर या चारही कंपन्यांचे शेअर्स 2 दिवस झाले मंदीत जात आहेत. आता कॉग्निझंट ही कंपनी इंडियामध्ये लिस्टेड नाही आहे, पण त्यावरून IT कंपन्यांचे, मिड साईज IT कंपन्यांच्या रिझल्टची कल्पना येते. कॉग्निझंटचा रिझल्ट चांगला लागला आहे. संपूर्ण वर्षाचा गायडन्सही त्यांनी चांगला दिला आहे. PB फिनटेकचाही रिझल्ट चांगला लागला आहे. प्रॉफिट 165% वाढले. त्यांचं लिस्टिंग झाल्यापासून बेस्ट क्वार्टर आहे यावर्षीचं. लिस्टिंग त्यांचं झालं नोव्हेंबर 2021मध्ये. तिथून हे क्वार्टर खूप चांगलं गेलं त्यांना. इन्शुरन्स प्रीमियम त्यांचा 7,605 कोटी एवढा इन्शुरन्स प्रीमियम झाला आहे. अपार इंडस्ट्रीचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट 252 कोटी, तर रेव्हेन्यू 5,715 कोटी. CG पॉवरचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट 29% वाढलं, तर रेव्हेन्यू 21% वाढला. सनोफीचं प्रॉफिट 76 कोटी, तर रेव्हेन्यू 475 कोटी. पण त्यांच्या ख्यातीप्रमाणे याही वेळेला सनोफीने 75 रुपये डिव्हिडंड दिला. KPI ग्रीनला 1,050 कोटींसाठी LOI मिळाला आहे. रेडिको खेतानचाही रिझल्ट छान आला आहे. प्रॉफिट 69% वाढलं आहे. रेव्हेन्यू 34% वाढला आहे. कोल इंडियाचा रिझल्ट मात्र नाराज करणारा आहे. कोल इंडियाचं प्रॉफिटही कमी झालं आहे आणि रेव्हेन्यूही कमी झाला आहे. ब्लू डार्टचा रिझल्ट सुंदर आला आहे. त्याचप्रमाणे अडाणी टोटल, अडाणी ग्रीन ह्या दोन्हीही कंपन्यांचे रिझल्ट चांगले आलेत. ब्लू डार्ट, अडाणी टोटल, अडाणी ग्रीन, रेडिको खेतान या सगळ्याला मार्केटचा रिस्पॉन्स खूपच चांगला मिळाला आहे. पण यावेळेला कॅम्प्सचा मात्र रिझल्ट कमजोर लागला आहे आणि शेअरसुद्धा मंदीत गेला. त्याचबरोबर DCM श्रीरामचाही रिझल्ट सुंदर लागला आहे. म्हणजे एक दिवस मार्केट पडत आहे, एक दिवस सावरत आहे, असं जरी असलं तरीसुद्धा मार्केट एवढं निराशा असणारं दिसत नाही. 25,400, 25,500 हा एक साधारण आपण सपोर्ट पकडला
आणि जिथपर्यंत मार्केट 25,900च्या वर आहे तर 26,186 आणि 26,250 या लेव्हलपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता संभवते आहे. आत्तापर्यंतचे बरेचसे रिझल्ट चांगले आले आहेत. आता यानंतरचे रिझल्ट कसे येतात बघूया. कारण सुरुवातीला बहुतेक वेळेला रिझल्ट चांगले लागतात आणि नंतर हळूहळू रिझल्ट कमजोर यायला सुरुवात होते. तर या वेळेला काय होतं आहे हे बघावं लागेल. मी प्रयत्न करून पाहिला आहे की संध्याकाळचा व्हिडिओ देऊन तुम्हाला कसा वाटतो, की कितपत मला बातम्या म्हणा किंवा माहिती म्हणा गोळा करता येणं शक्य होत आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येणं शक्य होत आहे. तर आजचा हा जो संध्याकाळचा व्हिडिओ मी दिला आहे तो तुम्हाला कसा वाटतो आहे हे तुम्ही कळवा. का डायरेक्ट मुंबईला परत आल्यावर व्हिडिओ द्यावा हे तुमचं मत जसं असेल तसं. तुम्हाला जर संध्याकाळचा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र नक्की कळवा, म्हणजे मला तशी पुढची दिशा घेता येईल आणि संध्याकाळचे व्हिडिओ तुम्हाला देता येतील. पण मी IPOचे व्हिडिओ मात्र देते आहे. लेन्स कार्ट म्हणा, स्टड्स म्हणा, तर या सगळ्याचे IPOचे व्हिडिओ मी तुम्हाला देते आहे. ते देता येणं शक्य होत आहे कारण त्याच्या बाबतीत वेळेचं बंधन नाही आहे. रोजच्या व्हिडिओच्या बाबतीत वेळेचं बंधन येत आहे. म्हणून जरा मी सुद्धा नाराज आहे खरं तर की तुम्हाला रोजच्यासारखं भेटता येत नाही व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी परत आले का नक्की आपण भेटू शकू, तरीही मी प्रयत्न नक्की करत राहील. नमस्ते.